नमस्कार, मी विष्णू पांडुरंग गावळे, सेवानिवृत्त सफाईगार. ग्रामीण रुग्णालयातून मी 31 जुलै 2025 साली स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्त झालो. त्यानंतर मी शासन निर्णयाप्रमाणे लाडपांगे समितीतून माझ्या मुलाला वारसा हक्कानं नोकरी मिळावी म्हणून मी माझ्या मुलाला वारसा हक्कानं प्रस्ताव ग्रामीण रुग्णालय सोबत येथे दिला. तेथून तो प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक सातारा यांच्याकडे पाठवला. जिल्हा शल्य चिकित्सक सातारा यांनी हा प्रस्ताव पुणे उपसंचालक आरोग्य विभागाला पाठवला. आता गेली 8 महिने झाले हा प्रस्ताव माझा पुणे उपसंचालक कार्यालयामध्ये पडू नये, पण ते कुठलंही लक्ष देत नाहीत किंवा त्याच्यावर टाळाटाळ करतात. माझ्या मुलाला कुठल्याही प्रकारचं नियुक्तीचा आदेश देत नाहीत आणि गेली 8 महिने मी त्यांच्या पुण्याला वारंवार भेटी घेऊन सुद्धा त्यांनी माझी दखल घेतली नाही. त्यामुळं मग मी आमर उपोषणाचा निर्णय घेतला आणि आज 23/7/26 ला उपोषणात बसलेला आहे. आता मी आज उपोषणाला बसल्यामुळं आमचे सातारा जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ गटचे जे आमचे सहकारी त्यांनी सुद्धा माझ्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि ते सुद्धा माझ्या संख्या आहेत. धन्यवाद. मी राज्य सरकारी गट चतुर्श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ जिल्हा शाखा सातारा जिल्ह्याचा सरचिटणीस आणि राज्य संघटक म्हणून मी काम करतो. आमच्या साताऱ्यातील श्री विष्णू पांडुरंग गावळे हे आरोग्य विभागामध्ये सफाई कामगार या पदावर काम करत असताना त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेऊन त्यांच्या मुलाला वारसा हक्काने लाडपांगे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्ती मिळावी यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता आणि त्यांचा वेळेत संपूर्ण मुलाच्या नेमणुकीचा प्रस्ताव आमच्या सिव्हिल सर्जन साहेबांमार्फत व उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्या कार्यालयाकडे गेलेला आहे. तरी सुद्धा उपसंचालक कार्यालयाने पूर्णपणे हेतुपुरस्कर टाळाटाळ कुचराई करण्याचा प्रयत्न नेमणूक देण्यासाठी केलेला आहे आणि शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद आहे की सफाई कामगार सेवानिवृत्त झाल्यानंतर किंवा एखादा मृत्यू पावल्यानंतर किंवा कुठल्याही कारणानं सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या वारसाला त्याचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत तो संपूर्ण विषय तो मार्गी लावावा अशा पद्धतीचं शासन निर्णयामध्ये नमूद आहे. आणि असं असताना जाणीवपूर्वक आता विनाकारणच म्हणावं लागेल, त्याला कारणच काय नाही, जाणीवपूर्वक श्री आवळे यांना त्रास देण्याच्या हेतूनं त्यांच्या मुलाला नियुक्ती देण्यासाठी उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांनी टाळाटाळ केलेली आहे. त्याचा निषेध आम्ही सातारा जिल्हा महासंघाच्या वतीने करतोय आणि म्हणूनच आम्ही आज त्यांच्यासोबत ते उपोषणाला बसलेत, त्यांच्यासोबत आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि जोपर्यंत आवळे यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहणार आहे. भविष्यात जर या प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही तर वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन आम्हाला राज्यभर करावे लागतील. हे राज्याचा एक संघटक या नात्याने या ठिकाणी जाहीर करतो.